नमस्कार, मी गौरी कुबेर. माझं नाव सुधीर इंगळगी. मी अमित धर्म, रंजन मेढेकर. माझं नाव रोहित कोकणे. माझं नाव शिल्पा इनामदार यज्ञोपवीत. मी ओंकार भस्मारे. मी सुजाता साळवी. माझं नाव नचिकेत शिरे. माझं नाव बिल्वा गावकर. आजचं समिट वॉज रिअली वंडरफुल. मराठी पॉडकास्टचं समिट मी पहिल्यांदा असं काही अटेंड करतोय. इथे अनेक पॉडकास्टर्सच्या ओळखी झाल्या. ही समिट खरंच खूप इन्साइटफुल होती. कॉन्व्हर्सेशन्सच्या बाबतीत असेल किंवा स्क्रिप्टिंग कसं करायला पाहिजे, एडिटिंग, स्क्रिप्टिंग, मार्केटिंग आणि विविध प्रकारचे पैलू त्यांनी क्लिअर केले आणि मला वाटतं ते आमच्यासारख्या पॉडकास्टर्सना खूप माहिती देणारं होतं. सकाळ या मराठमोळ्या या कंपनीनी हा प्लॅटफॉर्म आज इथे सगळ्यांना दिला की जिथे ट्रेड सिक्रेट्स एकमेकाच्या शेअर झाल्या. सकाळनं आयोजित केलेल्या या समिटमुळं खूप छान माहिती मला मिळाली आणि पुढचा प्रवास माझा सोपा झाला. मला वाटतं मराठी पॉडकास्टरसाठी हे पहिलं अशा टाईपचं सेशन असेल. इतकं नॉलेज शेअर झालं आणि कोर पॉडकास्टिंग काय असतं ते समजलं. सो इट वॉज व्हेरी हेल्पफुल. यामा सगळ्या मराठी पॉडकास्टरसाठी हे खास संमेलन आज त्यांनी दिवसभराचं ऑर्गनाईज केलेलं, अतिशय योग्यरित्या आणि खूप नवीन इन्साईट्स, मग ते टेक्नॉलॉजीचे असू देत किंवा कंटेंटशी रिलेटेड असू देत, हे खूप छान आयडिया एक्सचेंज आज दिवसभरात झालं. आणि ज्या पद्धतीने आजचं समिट झालं आहे सकाळ मीडियातर्फे आणि आयडिया ब्रूजतर्फे, सो फॅन्टॅस्टिक आयडियाज एक्सचेंज झाले आणि व्हॅल्यूज पण एक्सचेंज झाले. आय विश देम ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सकाळ मीडिया आणि आयडिया ब्रूज. थँक्स अ लॉट टू आयडिया ब्रूज अँड सकाळ ग्रुप. थँक्यू सो मच फॉर सकाळ ऑर्गनायझिंग फॉर दिस समिट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर ऑर्गनायझिंग दिस. आणि त्यासाठी आयडिया ब्रूज आणि सकाळ डिजिटल यांचं मी आभार मानते. नमस्कार. सो मला सांग की कॉन्व्हर्सेशन हे आपण डे टू डे लाईफ मध्ये नेहमीच करतो, पण असं काय असतं की वेन यू प्रेझेंटिंग आयदर ऑन अ मीडिया ऑर इन पॉडकास्ट लाईव्ह असो नसो, काय लक्षात ठेवते की ॲज अ प्रेझेंटर की कॉन्व्हर्सेशन इंटरेस्टिंग करण्यासाठी काय काय करताय? बेसिक्स एक किमान काही गोष्टी ज्या लक्षात ठेवायला. मला अनेक लोक हे विचारतात की रेडिओ जॉकी व्हायचं असेल किंवा माध्यमांवर काम करायचं असेल तर क्वालिटीज कुठल्या असल्या पाहिजे. 2-3 आहेत. त्यात चांगला आवाज असणं ही अजिबात प्रिरेक्विजिट नाही आहे. सगळ्यात महत्वाचं काय की तुम्हाला तुमचा ऑडियन्स आवडतो का? तुम्हाला खरंच असं वाटतं का की बाबा याच्या आयुष्यात काय चाललंय, ही काय करत असते, काय विचार करते, यांचे ड्रीम्स, ॲस्पिरेशन्स, एक्सपेक्टेशन्स, फिअर्स काय आहेत, व्हॉट डू दे कीप थिंकिंग अबाउट, व्हॉट डू दे कीप टॉकिंग अबाउट, यात खरंच तुम्हाला रस आहे का? तुम्ही म्हणते की नाही मी मला खूप ज्ञान आहे माझ्याकडे, मला ते ज्ञान आता द्यायचं आहे त्या लोकांना, टू दीज सॅवेजेस, मला जरा त्यांचं आयुष्य जरा चांगलं करायचं आहे, असा ॲटिट्यूड असेल तर मग ती गोष्ट न केलेलीच बरी, कारण तुम्हाला ते कॉन्व्हर्सेशन करताच येणार नाही. इफ यू हॅव रिअल डीप इंटरेस्ट इन द लाईव्स ऑफ पीपल, तुम्हाला माणसं आवडतात का या प्रश्नाचं तुम्ही आधी उत्तर द्या. त्यातल्या त्यात मग तुमचा जो ऑडियन्स आहे तो आवडतो का, मग त्यातनं कॉन्व्हर्सेशन होतात. आणखी एक मुद्दा त्यातला महत्वाचा आहे तो म्हणजे की तुम्ही जेव्हा गप्पा मारत असता किंवा संवाद साधत असता तेव्हा बऱ्याच वेळा काय होतं की आपण काहीतरी बोलतो, मग समोरच्याचा ऐकून घेण्याच्या ऐवजी वी आर प्रिपेअरिंग टू रिस्पॉन्ड, राईट? म्हणजे समोरच्याचं म्हणणं काय त्याचं ते समजून घ्यायच्या ऐवजी त्याच्यावर मग आता प्रतिउत्तर माझं काय असणार आहे, मी आता त्याच्यावर काय बोलू, हा आपला फोकस असतो, सगळ्यांचा असतो तो. पण तुम्हाला जर चांगला कम्युनिकेटर व्हायचं असेल तर खरंच सगळी अवसानं गाळून सगळे जे काही आपले पूर्वाग्रह असतात ते थोडेसे बाजूला ठेवून, अवघड आहे बद्दल सोपं नाही आहे, बाजूला ठेवून खरंच काय म्हणायचं यांना, आत काय चालू आहे मनात, काय म्हणायचं पण म्हणत नाहीये, म्हणू शकत नाहीये, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे की नाही मला खरं ऍक्च्युली नाही कळलं किंवा मी डिस्ट्रॅक्ट झालो होतो, आता कोणतरी आलं तेवढं काही लोकांचं लक्ष थोडं विचलित झालं असेल, थांबा विचारा, नाही म्हणजे काय, व्हॉट यू मीन एक्झॅक्टली, त्यांचं उत्तर तुमच्या शब्दांमध्ये द्या पुन्हा एकदा, आणि मग कळतंय का
म्हणजे आपल्याला जे कळलंय तेच त्यांना म्हणायचं होतं का हे समजून घ्या. इफ यू आर अ ग्रेट लिस्नर देन आय थिंक यू कुड बी अ गुड कम्युनिकेटर. टाळ्या. आणि पॉडकास्टमध्ये तेवढंही नाही करतायत. पण नाही, पण संवाद कौशल्य वाढवायचं असेल तर नॉर्मल लाईफ मध्ये ज्या गप्पा होतात ना Correct. त्या अशा मारल्या पाहिजे, म्हणजे तुम्हाला ऑडियन्स कळतो Correct. की त्याला नेमकं काय आहे. करेक्ट. इनफॅक्ट ही फार चांगली गोष्ट आहे. मी इनफॅक्ट रिसेंटली आय हर्ड इट ऑन पॉडकास्ट आणि त्यामुळे मला ती सारखी जाणवते की छान इंटरव्ह्यू शो होता. त्या एका पर्टिक्युलर पॉईंटला जर जेव्हा त्या होस्टला वाटत होतं की नाही मला आणखी माहिती हवी आहे तुम्हाला आणि गो डीपर, मला आणखी सांग याच्याबद्दल. सो म्हणजे इंटरव्ह्यू करताना मला असं वाटतं इंटरव्ह्यू जो करणार असतो ना त्यांनी पण पेन पेपर सोबत ठेवावं. मला असं ओव्हरऑल लर्निंग वाईज तुझ्या काय लर्निंग आहेत की कॉन्व्हर्सेशन करताना मग तू मोनोलॉग असो, कॉन्व्हर्सेशन डिरेक्टली विथ दी ऑडियन्स किंवा राऊंड टेबल असो एका व्यक्तीबरोबर 2-3 लोकांबरोबर, एक जनरली व्हॉट्स अ गुड प्रॅक्टिस टू स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन किंवा एपिसोड जो जिथे आपण सुरू करतो, रेकॉर्डिंग सुरू करतो, तिथे काय गोष्टी लक्षात ठेवायला लागतील किंवा काय ठेवायला हव्या? एक उदाहरण मला खूप आवडतं. वुड्रो विल्सन नावाचे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते. त्यांच्याकडे काय असतं की रिटायर झाल्यानंतर तुम्हाला स्पीकिंग टूर्सवर नेतात. म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही जाता, वेगवेगळ्या तिथल्या रोटरी लायन्स क्लबमध्ये वगैरे जाता आणि मग जी खरं तर लाच तुम्हाला आधी घ्यायची होती सत्तेत असताना तशी घेता येते ती नंतर घेतली जाते. मग त्या कंपन्या तुम्हाला दे रिटर्न द फेवर्स बाय पेइंग यू $100,000 लेट्स से फॉर अ लेक्चर. वुड्रो विल्सन जेव्हा ते भाषणाचं त्यांना इन्व्हिटेशन यायचं तेव्हा म्हणायचे, बरं किती वेळ बोलायचंय मला, किती वेळ आहे माझ्याकडे. लोक म्हणायचे की आता अजून काही आमचं ठरलं, अरे ठरवून सांगा कारण मला तयारी करायची आहे. जर 5 मिनिटं असतील माझ्याकडे भाषण करायला तर मला 2 आठवडे आधी तयारी करावी लागते, सुरू करावी लागते. 15 मिनिटांचं भाषण असेल तर 1 आठवडा आधी, 25 मिनिटाचं भाषण असेल तर 3 दिवसाआधी, तासभराचं भाषण असेल तर 1 दिवस आधी आणि टाइम लिमिटच नसेल तर मला तयारी करायची काही गरज नाही. चला आपण मी आत्ता तयारी केला तुमची. म्हणजे जेवढं तुम्हाला मुद्देसूद बोलायचं तेवढी जास्त तयारी करावी लागते, होमवर्क करावा लागतो. माझी अशी एक फिलॉसॉफी आहे की मी कुठल्याही रूममध्ये म्हणजे हॉल असो किंवा कुणाच्या घरी गेलो किंवा कोणाच्या ऑफिसमध्ये गेलो आणि मला तिथं काहीतरी बोलायचं आहे तर अशा वेळी तिथे त्या रूममध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीपेक्षा 2 पुस्तकं मी जास्त वाचली आहेत का या विषयावर, किंवा त्याबद्दल मी काही जरा जास्त लिहिलंय का, मी त्याचा अभ्यास केलाय का, चिंतन केलंय का, असेल तरच मी जातो, नाहीतर मी बोलायला जात नाही. मग मी मागे बसून ऐकत बसतो. तर आपल्या विषयात आपली तयारी तेवढी हवी. ऍटलीस्ट दॅट शुड बी आयडियल फॉर यू. प्रिपरेशन झालं पाहिजे. पण मला सांग आता ऑब्व्हियसली एखाद्या सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टकडे जेव्हा आपण जातो तेव्हा ऑब्व्हियसली त्यांच्या एवढा एक्सपर्टीज आपल्याला कधीच येऊ शकत नाही. मग ऑब्व्हियसली वर्ल्ड पॉलिटिक्स बद्दल बोलायचं असेल तर जनरल गप्पा एखाद्या इक्वॅलंट व्यक्तीबरोबर तर ऑब्व्हियसली दॅन वी कॅन बी मोर. नाही मग काय, मग उदाहरणार्थ काय होतं, समजा मी एखादा मोठा पॉलिटिकल सायन्सचा कोणतरी मोठा माणूस आहे त्याकडे चालू, तो पुस्तक त्याने त्यावर लिहिलेलं आहे आणि त्याची मला मुलाखत करायची आहे, तर मी त्याचं पुस्तक तर वाचणारच, 2 आणखी पुस्तकं वाचणार, त्याच्या एवढी पुस्तकं मला वाचता येणार नाही त्या विषयावर. पण माझा ऑडियन्स जो आहे त्याच्यावरचं होमवर्क माझं जास्त झालेलं आहे की तुम्ही सर लिहिलंय पुस्तक बरोबर आहे, खूप चांगलं आहे, तुम्ही बर्ड्स आय व्ह्यू दिलाय वगैरे, ग्लोबल गॅप तुम्ही सगळं दिलेलं आहे, पण माझ्या ऑडियन्सला हे 2 प्रॉब्लेम्स आहेत किंवा गृहितिका आहेत किंवा मिथ्स आहेत जे तुम्हाला माहीत नाहीये. मला माहिती कारण मी रोज यांच्याशी गप्पा मारतो. मग त्या गोष्टी मी ते त्यांना प्रश्न विचारून त्यांचंच मॅटर पुन्हा माझ्या ऑडियन्ससाठी कसं काढून घेऊ शकतो. फेअर पॉईंट. इनफॅक्ट हे खूप इंटरेस्टिंग आहे कारण ते काय होतं की आपल्याला जर तो विषय कळत असेल ना तर आपण त्या एक्सपर्ट बरोबर आपलं सुरून जातो, ऑडियन्स गेलो साईडला, त्यांना काय चाललंय हे कळलं. प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन. हा म्हणजे 2 डॉक्टर, एखाद्या डॉक्टरने जर पॉडकास्ट सुरू केला आणि त्या दुसऱ्या डॉक्टरला त्यांनी बोलवलं तर ते होणार सुरू की त्यांच्या टर्म्स आणि लिंगो वापरत ते ऑडियन्स काय चाललंय यांचं असं व्हायला नको. मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे की ऑडियन्सचा पर्स्पेक्टिव्ह त्या होस्ट थ्रू त्या गेस्टपर्यंत पोहोचायला हवा की ते प्रश्न जे असतात. सो पुस्तकांशिवाय आणखी काही टूल्स वापरतोस म्हणजे सर्च आणि व्हॉट इज द जनरल प्रेप वर्क लाईक? आय थिंक ना की सगळ्यात आधी तुम्ही ज्याला फर्स्ट सोर्सेस म्हणतो त्याच्याकडे गेलंच पाहिजे.
इतिहास असेल तर तुम्हाला बेसिक इतिहासाची पुस्तकं वाचावीच लागतील सर. मग तुम्ही काहीतरी युट्यूबचा कुठला तरी व्हिडिओ बघितला वगैरे तर ठीक आहे. न्यूट्रिशन बद्दल मी मगाशी ऐकत होतो कोणाचा प्रश्न होता, त्यासाठी तुम्हाला बेसिक सगळं वाचावंच लागेल आणि जास्तीत जास्त तुम्हाला फिजिओलॉजी वगैरे या गोष्टी सुद्धा समजून घ्याव्या लागतील. तर सगळ्या फर्स्ट सोर्सेसकडे तुम्ही गेलं पाहिजे तुमच्या पर्टिक्युलर फील्डमधल्या. आणि मग ती पुस्तकं जर झाली जी क्लासिक्स असतात, जी स्टँडर्ड असतात, त्याच्यानंतर मग लेटेस्ट काय चाललंय माझ्या फील्डमध्ये ते तुम्ही वाचलं पाहिजे. मग ती मासिकं असतील किंवा ब्लॉग्स असतील किंवा काय असतील, या गोष्टी सगळ्या तुम्ही अप टू डेट राहण्यासाठी परस्यू केलं पाहिजे. आणखी एक तुला उदाहरण देतो, परत अमेरिकनच आहे, कारण हायफाय लोक आहेत ते, लोकांना वाटतं अरे वा खूपच फिरलेला दिसतो. हेनरी किसिंजर नावाचे अमेरिकेचे ते सेक्रेटरी ऑफ फॉरेन अफेअर्स बेसिकली ते बघायचे. खूप मोठा माणूस, विचारवंत, लेखक वगैरे वगैरे. ते सुद्धा रिटायर झाल्यावर त्यांना भाषणं द्यायची होती आणि ही सगळी मंडळी भाषणं लिहून घेतात. अर्थात स्वतः लिहित नाही, कोणीतरी लिहितं मग ते त्याच्यावर काम करतं. तर त्यांचा रायटर आला, सर हा तुमचं भाषण. हेनरी किसिंजर म्हटले, ते न बघताच म्हटले, आय शो दिस इज द बेस्ट यू कॅन डू. ही सेड नाही ऍक्च्युली एक हात मारून येतो आणखी. गेला, परत आला, सर हे बघ दुसरा ड्राफ्ट. ते म्हटले ठीक आहे ठेव इथे. ठेवलं, तो गेला तासाभराने परत आला. परत हेनरी किसिंजर म्हणे, इज दिस द बेस्ट यू कॅन डू. ऍक्च्युली नाही, आणखी एक चान्स. परत गेला, परत आला, इज दिस द बेस्ट यू कॅन डू. परत गेला, परत आला. 5व्या 6व्यांदा तो म्हटला, गॉड डॅम इट, दिस इज द बेस्ट आय कॅन डू. हेनरी किसिंजर काय म्हटला, अच्छा मग ठीक आहे, मग मी आता वाचतो ते. कारण आपले जे फर्स्ट ड्राफ्ट असतात, आपला जो प्रयत्न असतो, ह्युमन टेंडन्सी असते की आपल्याला वाटतं ठीक आहे हे चांगलं झालं, त्यातलं त्यात चांगलं झालं. पण होमवर्कचंही तसंच आहे. आपल्याला वाटतं की चला एक पुस्तक आपण वाचलं, एक व्हिडिओ बघितला तर आपल्याला कळतंय. माझ्या ऑडियन्सपेक्षा तरी मला जास्त कळतं, त्याला पास झालं नाही. ते पुन्हा पुन्हा करून त्याचा चौथा करून मंथन करून जर तुम्ही कॉन्टेंट तयार केलं तर त्याला काहीतरी व्हॅल्यू होऊ शकते. 2 प्रकारचे लोक येतात ॲज अ गेस्ट. मला वाटतं जे पॉडकास्ट आहेत, जे इंटरव्ह्यू शोज करतात प्रायमॅरिली, त्यांच्यासाठी फार क्रिटिकल आहे. एक प्रकारचा गेस्ट असतो बोलतच नाही, फुल एअर आहे, म्हणजे अगदी एका शब्दावर उत्तर देणार, कसं आहे. आणि काही असतात जे एकदा बोलायला लागले, थांब फक्त थांबत नाही. हा तब्येत पाणी विचार, बस थांबा, म्हणजे आता तुमची कहाणी नका सांगा. माझा जन्म जेव्हा झाला होता तर दॅट इज ऑल्सो रेड फ्लॅग. पण ह्या 2 प्रकारच्या लोकांना मग कसं हँडल करायचं. पहिल्या प्रकारच्या लोकांसाठी पुन्हा तुमचा रिसर्च पक्का हवा, तगडा हवा. जुने त्यांचे इंटरव्ह्यूज तुम्ही ऐकलेले हवेत, बघितलेले हवेत. कुठल्या पॉईंटवर ते एकदम खुलून बोलायला लागले या गोष्टी तुम्हाला माहिती हव्या. प्रश्न काहीतरी महत्वाचे चांगले आहेत. तुम्हाला ही फिल्म करून कसं वाटलं असा प्रश्न जर कोणी विचारत असेल तर ते पूर्ण फेल, 0 मार्क्स. प्रश्न इंटरेस्टिंग हवे, प्रश्न काहीतरी वेगळे हवेत. आणि पुन्हा त्यासाठी तयारीच लागते की तुम्हाला 6 प्रश्नांसाठी वेळ आहे ना, मग तुम्ही 30 प्रश्न काढलेत का, त्या 30 मधनं तुम्ही कट डाऊन करून टॉप 20 ठेवलेत का, 10 बॅकअपसाठी ठेवलेत का. आणि मी हा प्रश्न विचारल्यावर साधारण काय उत्तर येईल, त्यातनं पुढचा प्रश्न कसा मला वीव करता येईल. म्हणजे असं नाही की हा क्वेश्चन नंबर 1 विचारला, झालं उत्तर, क्वेश्चन नंबर 2. तसं नाही, मी एका प्रश्नातून उत्तराकडून दुसऱ्या प्रश्नाकडे, चौथ्याच नवीन प्रश्नाकडे कसा जाईल हे सुद्धा सरावानेच होतं. त्यामुळे मी म्हणेन की तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांचे, मित्रमैत्रिणींचे इंटरव्ह्यूज सुरुवातीला घेऊ शकता. आहेत त्या लोकांचे जिथे ऍक्सेस आहे त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊ शकता. आणि इट्स लाईक एनी अदर जॉब. म्हणजे इंजिनियरला कधी असा प्रश्न पडत नाही की ते कधी काय होतं, कम्प्युटर मधला प्रॉब्लेम पटकन कळत नाही, तो नीट करायला काय करायला लागतो बाबा, असं कधी. म्हणजे त्यांना माहिती ती प्रोसेस आहे. ही नीड्स टू बी स्टडिंग ॲज मेनी कम्प्युटर्स इफ इज सर्व्हिसिंग पर्सनल कम्प्युटर्स ॲज पॉसिबल. मग दरवेळी ही वायर लावताना चुकून मागे ते जॉईन केलेली वायर पडते, तुटते, हे कळत जातं. सो लाईक एनी अदर जॉब यू हॅव टू वर्क एट इट. यू हॅव टू म्हणजे सतत त्यात काहीतरी नवीन तुम्ही करताय किंवा तीच गोष्ट पुन्हा करताय, हे केलं पाहिजे. त्याशिवाय काही होत नाही. पॉडकास्टिंगसाठी कॉन्व्हर्सेशन, मोनोलॉगिंग, इनफॅक्ट लेट्स टॉक अबाउट मोनोलॉगिंग स्पेसिफिकली, की काय आणखी चांगल्याने करता येईल. काय व्हॉइस मॉड्युलेशन हा अगेन सरावाचाच भाग असतो, पण
how can someone speak more interestingly? I think some of the points that you touched upon about being scripted as much as possible हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण खूप हुशार आहे. आपल्याला कोणीतरी कॉलेजमध्ये असताना सांगितलं असतं खूप छान बोलतेस तू. ते आपण सिरियसली घेतो. एक फिलॉसॉफी नेहमी लक्षात ठेवा की जी व्यक्ती तुमच्याकडे ऑडियन्स म्हणून येते, वाचक असेल, टीव्ही व्ह्युअर असेल, पॉडकास्ट लिस्नर असेल, त्यांचा तुम्ही आदर करता त्यांच्या वेळेचा करत असाल तर तुम्ही प्रिपरेशन तर करालच, पण तुम्हाला कसं नेमकं मोजकं बोलायचंय यावरही मेहनत घ्या तुम्ही. कोणीतरी त्यांचा वेळ, टाइम, अटेन्शन इज द बिगेस्ट करन्सी टुडे, आणि ते तुम्हाला जर देतायत तर यू हॅव टू बी व्हेरी रिस्पेक्टफुल. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की स्क्रिप्ट करा. जितक्या गोष्टी तुम्हाला स्क्रिप्ट करता येतील तितक्या करा, कारण रायटिंग इज ऑफकोर्स अ व्हेरी क्रिएटिव्ह प्रोसेस. तुम्ही लिहायला लागलं की तुम्हाला कळेल, अरे याचा विचारच मी केला नव्हता, या वाक्यातून त्या वाक्यात जाईन असं कधी वाटलंच नव्हतं. सो दॅट्स वाय द स्क्रिप्टिंग इज इम्पॉर्टंट. हायजीनच्या सगळ्या गोष्टी तर महत्वाच्या आहेत, पण पॉडकास्टिंगसाठी व्हॉट आय एम रिअली एक्सायटेड अबाउट इज दिस. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो. पटापट त्याला MCQ आहे, 3 ऑप्शन्स देतो आणि आपण शो ऑफ हँड्सने करूया. 2011 मध्ये 121 करोड भारतीय सेन्सस 2011. यापैकी भारतीय मुसलमान किती? 70 करोड, 50 करोड, 35 करोड. 35 करोड किती लोकांना वाटतं त्यांनी हात वर करावा? 1 2 4 8 50 करोड. हा, सेन्सस तेवढंच लास्ट तेच होतं ना, 50 करोड. तू 35 असेल. 50. अरे हात करता घाबरताय काय? 4 झाले, 10 4 आणि मग बाकीचे 70 करोड. वर करा, हात वर करा. None of these. ओके, श्रीकांत म्हणतोय नन ऑफ दी अबव. नन ऑफ दी अबव आहे कुणी आणखी? 1 2 3 स्पीकरवर ठाम अविश्वास. आता गंमत अशी आहे की 2011च्या सेन्सस नुसार भारतात मुसलमानांची संख्या ही 14.2% म्हणजे 17 करोड होती. किती? 17. मग काही लोकांना 35 वाटली, काहींना 50 वाटली, काहींना 70 वाटली. राईट? सगळे इथे शिकलेले आहेत. मला वाटतं माझ्यापेक्षा सगळे नक्की शिकलेले असतील. 12वी नंतर 3 वर्ष पुणे इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय घेतलंय का? कमीत कमी 3 वर्ष. कोणी 12वी पास इथे फक्त आहे का? ओनली 12वी पास? अरे वा, आपण दोघंच. पण तरी इतकी महत्वाची माहिती ही आपल्याकडे नाही. चला, काही हरकत नाही. रेडिओवर मला मी हा खरं कार्यक्रम केला होता, करता येत नाही तसा तो, पण मी केला होता. मला दरवर्षी असं वाटतं की हे माझं शेवटचं वर्ष आहे. पृथ्वीवरचं नाही, रेडिओवरचं. त्यामुळे मी असं स्वतःला सांगतो की कोणीतरी यंगस्टर येईल, तुला ओव्हरटेक करून जाईल, ते तुला ते म्हणतील आता चला नॉन प्राईम टाईप शो काहीतरी तुम्ही करा. त्यामुळे दरवर्षी मी ठरवतो की या वर्षी मला जे अनेक वर्ष मला करायचे पण मी करत नाही, कारण मला भीती वाटते, ते मी करणार आहे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर. त्यामुळे असं मी दरवर्षी काहीतरी करत असतो. हाही कार्यक्रम मी केला होता, 4-5 वर्ष त्याला आता झाली. तिथे भीती का वाटते? कारण पॉलिसी रिस्ट्रिक्शन्स आहेत, सरकारचेच आहेत. या सरकारचे नाही, त्या आधीपासूनच प्रायव्हेट FM ला ती बंधनं आहेत, लायसन्सच तसं मिळालेलं आहे. पण पॉडकास्टवरती तसं काही नाहीये. पॉडकास्टवरती आपण काय वाटेल ते बोलू शकतो. अनेक लोक खोटंही बोलतात, पण खरं तर आपण मग मांडू शकतो ना. दॅट्स वाय आय एम व्हेरी एक्सायटेड की तुम्हाला लिटरली काय वाटेल ते, जे माझ्यासारख्याला रेडिओवर बसून नाही करता येत किंवा खूप अवघड जातं, ते तुम्ही पॉडकास्टमध्ये तुमच्या करू शकता. तेवढं लिबरल आहे ते मीडियम, ओपन आहे. कारण त्याला रेग्युलेशन नाहीच आहे काही, इट्स ऑल डिजिटल. त्यामुळे युट्यूबवर किंवा फेसबुकवर किंवा पॉडकास्टवर तुम्ही काय वाटेल ते करू शकता. मग का करत नाही? If there are no limits on what you can do on this medium, I mean, what else do you want? So I think पॉडकास्टिंगची ती ताकद, ती पॉवर आपल्याला समजलेली नाहीये. टीव्हीवर सुद्धा न्यूजमध्ये तुम्ही काही दाखवू शकता, पण अनेक वेळा अशा गोष्टी दाखवल्या जात नाही. तर हे तुम्ही टीव्हीवर कधी ऐकलं का? हे आकडे जगजाहीर आकडे आहेत, म्हणजे ते मी काही खिशातनं काढलेले नाही आहेत. 2020-21 मध्ये
NFHS 5 पण आलेला आहे, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे, त्यातही रिवाईज आकडे सगळे आलेले आहेत. हे नाही दाखवलं जात कारण मग त्याचे काही त्यांचे कंपल्शन्स असतात, कॅपिटलिझम, क्रोनी कॅपिटलिझम आणि मग ओनरशिप ऑफ मीडिया वगैरे. पॉडकास्टमध्ये असं काहीच नाही आहे. मग आपण कॅन वी पुश द बाउंड्रीज ऑफ व्हॉट वी आर डुईंग ऑन पॉडकास्ट. आणि इट डझंट ऑफकोर्स हॅव टू बी हिंदू मुस्लिम किंवा पॉलिटिक्सच, पण आपण जे करतोय त्यातल्या त्यातच न्यूट्रिशनमध्ये कोणी काम करत असेल त्याच्यात आपण कॅन वी पुश द बाउंड्रीज अँड से की आत्तापर्यंत काही ट्रेडिशनल असेल, मग ते आयुर्वेद असेल किंवा उन्हानी असेल किंवा आणखी काही असेल, यातल्या या 10 गोष्टी ज्या आपल्याला वाटतात की खऱ्याच आहेत त्या खोट्या आहेत, सायंटिफिकली प्रूव्ह नाही. हे आपण पॉडकास्टवर करूया का? कुठलाही विषय घ्या. सो आय थिंक दॅट इज समथिंग दॅट वी ऑल शुड. कसं बोलायचं, किती वेळ बोलायचं, आणखी काय म्युझिक अंडरले कुठला असावा, माईक किती लांब पकडावा, आवाजासाठी मी काय करू, मला घशात खरखर होते, मी गेस्ट चांगले कसे निवडू, कुठून येतील ते, हे सगळे प्रश्न आहेत, टेक्निकल प्रश्न आहेत, महत्वाचे. दिस विल कम लेटर. सगळ्यात आधी आपण ठरवूया, तुम्ही ठरवा की तुम्हाला नेमकं काय या जगासमोर मांडायचं. दिस इज युअर लेगेसी. रेडिओवर मी काहीतरी बोललो, 4 लोकांच्या ते लक्षात राहिलं, 10 वर्षांनी ते सगळे विसरून गेले, त्याचा काही आता एव्हिडन्स नामोनिशान काही नाही. पॉडकास्टचा आहे, तुम्ही 50 वर्षानंतर कोणतरी तुमचं नाव सर्च केलं की तुमचं ते तो एपिसोड येईल. इज दॅट एपिसोड वर्दी ऑफ बीइंग लिसन टू आफ्टर 10 years? वर्दी म्हणजे लोकांनी वावा केली अशी पाहिजेच अशी नाही, पण तुम्हाला 10 वर्षांनी वाटतं नाही रे, मी त्यात जीव ओतून तो एपिसोड बनवला होता. ठीक आहे, तेव्हा माझं डिक्शन बरोबर नव्हतं, ठीक आहे, माझं तेव्हा माझा थ्रो आवाजाचा एवढा काही खास नव्हता, पण माझ्या परीने मी सगळं जमेल तेवढं केलं होतं. दॅट इज समथिंग, बिकॉज द पॉवर ऑफ पॉडकास्टिंग इज सो ह्यूज. म्हणून आपण जीव लावून टाळ्या. चॉकलेट आणि रॅपर या 2 गोष्टींमध्ये तो फरक असतो. ते चॉकलेट चालू पाहिजे, बाहेरचं रॅपर साधं असलं तरी चालतं, पण दॅट इज डेफिनेटली देअर. मस्त. आणि आय थिंक शेवटचा प्रश्न बिफोर वी ओपन अप फॉर Q&A. इतिहास नावाची व्यक्ती जो पॉडकास्ट आहे तो बिगेफएमवर करतो, स्विच स्पॉटवर पण अवेलेबल आहे, त्या पॉडकास्ट बद्दल सांग. खरं सांगू का, मी एवढं ज्ञान दिलं. मी एक इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, आय एम नॉट अ सेंट, आय एम अ प्रॉफिट. याचा अर्थ कोण सांगेल मला मराठीमध्ये? आय एम नॉट अ सेंट, आय एम अ प्रॉफिट. आय एम अ प्रॉफिट, नॉट अ सेंट. ते कळेल तुम्हाला आता काय याचा अर्थ. एवढं ज्ञान दिलं, त्यातलं अर्ध ज्ञान मी माझ्या पहिल्या पॉडकास्टसाठी वापरलं नाही. तो बेसिकली BFMला काहीतरी एक पॉडकास्ट करायचा होता आणि काय करता येईल म्हणून मी त्यांना फार डोक्याला त्रास होऊ नये म्हणून काय करता येईल आपल्याला म्हणून म्हटलं इतिहास, कारण माझा थोडा इतिहास त्यात माझी आवड आहे, मला माझं वाचन आहे वगैरे वगैरे. आणि मग इतिहासाने मग त्यातनं आलं की आता सगळ्यांना जी माहिती आहे तेच पुन्हा गिरवायचं का काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन देता येईल. म्हणून आपल्या इतिहासातल्या अशा व्यक्ती ज्यांचं डायरेक्ट महात्मा गांधी, म्हणजे मी एखाद्याला थोर म्हणतो आणि सोडून देतो, म्हणाले एखाद्याला थोर म्हणतो आणि सोडून देतो, त्यापेक्षा अशा व्यक्ती की ज्यांनी खरंच खूप चांगलं काम केलं, पण त्यांच्याबद्दल ऐकल्यावर आपल्याला थोडं रिलेटेबल वाटलं पाहिजे की हा महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल वगैरे एवढं नाही मला जमलं, मला या माणसांसारखं काहीतरी माझ्या आयुष्यात करता येईल. तर अशा व्यक्ती निवडल्या, काही हिस्टॉरियन्स निवडले आणि मग त्याचं त्यांना सांगितलं प्लीज तुम्ही तयारी करून घ्या, रेडिओची ही मुलाखत नाहीये, 10 मिनिटात आपल्याला एपिसोड करायचा आहे. त्याच्यावर चर्चा आम्ही केली, ते स्ट्रक्चर केलं आणि मग ते एपिसोड्स आम्ही तयार केले. खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्ही ऐका. इतिहास नावाची व्यक्ती. लवली, सुपर. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील आता संग्रामला तर यू कॅन आस्क फॉर द माइक. आणि So you did talk about having a script for a monologue. Okay. So when we are writing a script and then we are speaking, like we are recording, so how we can preserve that emotional question that should be coming with the podcast? Because it might happen that when I'm talking candid in a conversation, it might give me quite a few words that will be quite new, quite useful for me as well and for the audience as well. But when it is about a scripted thing, I might lose out on the kind of connect I would love to bring to that particular episode. So what would be your suggestions with respect to that? I think the process of writing has to be re-examined. So obviously when you're writing for performing arts, so whether it's for film, whether it's for theatre, that's my technique, but I'm guessing everybody else would do the same. मी 2 वाक्य लिहिल्यानंतर तुम्ही ती म्हणून बघा ना लगेच.
त्याचा आवाज कसा आहे, त्याचा रिदम कसा आहे. व्ही.एस. नायपॉल कोणी वाचला इथे, म्हणजे किती लोकांनी रात्र वाचलाय? सॉरी, व्ही.एस. नायपॉल एक व्यक्तीने आदित्य, अच्छा दिसत नाही. व्ही.एस. नायपॉल म्हणजे अर्थात नोबेल लॉरिएट, ज्यांना लिटरेचरसाठी नोबेल पारितोषिक मिळालं आणि भारतावरती त्यांनी अगदी सेमिनल पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्यांची टेक्निक अशी होती, ते लिहायचे. आजचं त्यांचं लेखन झालं म्हणजे पुस्तकाचं, ते काय एक चॅप्टर वगैरे झाला की ते रेकॉर्ड करायचे आणि रात्री जेवताना टेप रेकॉर्डर, बरं का त्यावेळेचा टेप रेकॉर्डर लावून ते जेवता जेवता ऐकायचे. बिकॉज ही वॉन्टेड टू नो हाऊ इट साऊंड्स. हे खरं ही या कादंबऱ्या आहेत, ही पुस्तकं आहेत, हे काय पॉडकास्ट नव्हते त्यांचे, पण ही लिसन टू द साऊंड ऑफ दॅट. सो ॲज अ पॉडकास्टर युअर स्क्रिप्टिंग शुड बी जस्ट की नमस्कार, मी तुझं नाव काय म्हटलंस? रोहित. नमस्कार, मी रोहित आणि मी ह्या जगातला सर्वोत्कृष्ट पॉडकास्टर आहे. हे तू लिहिलंयस, आता तू म्हणून बघ. म्हणून बघ. हाय, मी रोहित आणि मी या जगातला सर्वात उत्कृष्ट पॉडकास्टर. हा, लगेच तुला कळतं की नाही यात काहीतरी चुकीचं साऊंड होत आहे, कारण मी नाही. जस्ट किडिंग. पण हे जेव्हा आपण करू तेव्हा मग ती स्क्रिप्ट अशी हे तयार होईल. मग असंही करू शकतो, तू पु ल देशपांडेंचं पुस्तक समोर ठेव, त्यांचं जे त्याचं अभिवाचन आहे पुलंचंच, त्यांच्याच आवाजात. मराठी कळतं तुला? हा, मग त्यांच्याच आवाजातलं आहे ना, मग ते बघून मॅच करून बघ ना. त्यांनी पुस्तकं लिहिली आणि मग ती वाचून दाखवली. आणि काय त्या सगळ्या शिकायच्या गोष्टी असतात. अगेन गोइंग बॅक टू एन इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, C++, जावा, नंतर आता काय नवीन प्रोग्रामिंग लँग्वेजेस करत असताना पहिला प्रोग्राम असतो हॅलो वर्ल्ड. स्क्रीनवरती हॅलो वर्ल्ड दिसलं पाहिजे, आउटपुट आला पाहिजे, राईट? तिथून सुरुवात केल्यावर ते प्रोग्राम्स करत करत अजून करत डिबगिंग, मला आठवतं कंट्रोल F9 एकत्र दाबायचा असतो जर प्रोग्राम तुमचा कंपाईल आणि रन करायचा असेल तर तो कंट्रोल F9 केल्यानंतर बऱ्याच वेळा तुम्हाला 15-20 लाईनी अशा हायलाइटेड दिसतात की काहीतरी बग आहे याच्यामध्ये, काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग ते रिव्हिजिट करावं लागतं. सो दॅट्स द सेम थिंग, यू नीड टू प्रोसेस विथ दॅट. थँक्यू. नमस्कार, मी सचिन पंडित. माझा ऐका की नावाने एक पॉडकास्ट आहे, शिक्षण नीती असं त्याचं नाव आहे. इंटरव्ह्यू बेस्ड आहे. प्रश्न असा आहे की इंटरव्ह्यू बेस्ड पॉडकास्ट असेल किंवा मोनोलॉग असेल किंवा फिक्शन बेस्ड असेल, आता ह्या सगळ्यामध्ये मॉड्युलेशन खूप वेगवेगळ्या पद्धतीचं कदाचित लागतं का, हा एक प्रश्न आहे. कारण काय होतं, जेव्हा मी माझा एक समजा मी थिएटर आर्टिस्ट आहे आणि तर माझं एक स्वतःचा पॅटर्न आहे बोलायचा, मग तशाच पॅटर्न मध्ये मी जर इंटरव्ह्यू घेतला तर तो कदाचित काहीतरी विचित्र वाटेल ऐकायला. तर असं बायफर्गेशन करता येतं का की मी आता इंटरव्ह्यू घेतोय मग मी या पद्धतीने बोलू, किंवा मी आता मोनोलॉग आहे तर मी या पद्धतीने बोलावं, असं काही टेक्निक सांगता येईल? त्या त्या माध्यमाची भाषा असते. भाषा असते म्हणजे ऍक्च्युअल भाषा नाही म्हणत मी, व्याकरण नाही, पण लहेजा म्हणण्यापेक्षा ओव्हरऑल इट इन्क्लूड्स एव्हरीथिंग. इट इन्क्लूड्स युअर टोन, इट इन्क्लूड्स युअर व्हॉल्यूम, इट इन्क्लूड्स दी अप्स अँड डाऊन्स अँड एव्हरीथिंग. आणि त्या त्या पात्राची सुद्धा असते. त्यामुळे तू नेमकं कुठलं पात्र आहेस या पॉडकास्टमध्ये हे तुला डिफाईन करावं लागेल. बरं, तू काहीतरी भलतंच पात्र करणार आहेस का? नाही, तुला तूच व्हावं लागेल ना. म्हणजे तू आयुष्यभर काही वेगळी पात्र करू शकणार नाहीस तेवढ्या ताकदीचा तू नट नसलास तर. सो देन हु आर यू? तू कसा बोलतोस ते लोकांना आवडेल का, हा पहिला प्रश्न, राईट? आणि जर तुला उत्तर मिळालं की हो मी नॉर्मली जसं आहे त्याला जस्ट +1 मी दिला, थोडं त्यात ऍड केलं, थोडी एनर्जी टाकली, थोडा आवाजाचा थ्रो टाकला, थोडं नेहमीपेक्षा जास्त नाटकं केली थोडंसं, तर ते छान होईल. सो देन युअर सेट, देन यू नो व्हॉट इट इज. मग तुला काही ऍक्टिंग करायची गरज नाही आहे, यू विल बी यू थ्रू आउट युअर पॉडकास्ट. सो यू नीड टू फिगर दॅट आउट फर्स्ट. फिक्शन असेल तर मग ते पात्र अर्थात वेगळंच, मग ते कसं रंगवून सांगायचं आहे आणि किती प्रकार असतात आपल्याकडे. म्हणजे तू सगळे जे टॉपचे आवडते आपले नट घेतले, नाना पाटेकर, विक्रम गोखले, नसरुद्दीन शाह, सदाशिव अमरापूरकर, ह्या लोकांच्या किती वेगवेगळ्या स्टाईल्स, किंवा इव्हन शाहरुख खान, सलमान खान, वेगळ्या स्टाईल्स आहेत. नॉट नेसेसरीली, आय मीन इट्स नॉट नेसेसरी दॅट वन इज बेटर दॅन दी अदर ऑर नॉट, राईट? त्यामुळे तुला खेळायला खूप आहे, पण ती तुझी स्टाईल आहे का ते तुला बघावं लागेल. इनफॅक्ट गुड रेफरन्स पॉइंट इज जनरली यू नॉट डू मल्टिपल कॅरेक्टर्स. मूवी ऍक्टर्सला करावं लागतं, पण बापूंची पुस्तकं आणि त्यांचं कथाकथन किंवा पुलंचं सेम, ती टोन आणि तो लँग्वेज असं वाटतं अरे हाच आहे तो माणूस, त्याच्यात दे आर बीइंग देमसेल्व्हज.
संग्राम म्हणतोय की being oneself is very crucial because you cannot act to be someone else for life. ते कधीतरी ते असतात ना, अमेरिकेत 1 वर्ष शिकून आल्यानंतर ज्यांना ऍक्सेंट नसते ना, त्यांचं कधी कधी असं निसटतं पडतं. ते नाही विजा ऑफिसला गेलं तरी तर ते लाईफला नाही काय तर ते खोटे. सो आणि पुन्हा ऐकून बघ ना, करून बघ, कर की ते. पण गेली कर की ते. कंक्लूड की तेच ऐकल्यावर स्वतःला कसं दुसरा सांगू मुद्दा, काय? आपली गंमत काय होते ना, की समजा मला आता मी ठरवलं की मला बास्केटबॉल खेळायचंय पुन्हा एकदा. आता ॲट एज 41 मी बास्केटबॉल खेळायला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे. तर मी लगेच काही बॉल घेऊन कोर्टवर जात नाही. मी काय करतो, आधी ॲमेझॉनवर जातो, फ्लिपकार्टवर जातो, नवीन शूज बघतो, मग एक जर्सी बघतो, मग एक बँड बघतो, मग एक प्रोटीन सप्लिमेंट बघतो, मग मी सर्च करतो स्टार्टिंग बास्केटबॉल आफ्टर 15 years फॉर अ 41 year old. मग मी ते वाचतो. मग मी बास्केटबॉलच्या स्किल्स परत आठवण्यासाठी ऍप कुठला आहे हे बघतो. हे यातलं काहीच महत्वाचं नसतं. यू जस्ट नीड टू गेट युअर ॲस ऑन द कोर्ट. आणि सगळ्यांसमोर खेळायच्या आधी थोडं एकटं प्रॅक्टिस केलं पाहिजे, एखाद्या मित्राला बोलून 1-on-1 गेम खेळला पाहिजे. देन आय कॅन गो जॉईन द क्लब अँड ॲक्च्युअली स्टार्ट प्लेइंग. सो द डिफरन्स इज दॅट. माझं क्वेश्चन असं आहे की आत्ताची जी जनरेशन आहे मिलेनियल्स, ती काइंड ऑफ म्हणजे शिकते इंग्लिशमध्ये, म्हणजे आमचीच मुलं शिकतायत इंग्लिशमध्ये, घरी मराठी वातावरण आहे, आणि त्यांना समजा इतिहासाचा विषय घेतला तर तसं एक्झॅक्ट कनेक्ट नाही देता येत. आता नो डाऊट शिवाजी महाराज ग्रेट होते, त्यांचं सगळं कर्तृत्व म्हणा, त्यांचे मॅनेजमेंट स्किल्स वगैरे सगळं हे आपल्याला अपील होऊ शकतं. ते त्यांना होईल का? आणि त्यांचं स्पॅन ऑफ अटेन्शन आता इतका कमी होत चाललं आहे इन्स्टावरच्या रील्स बघणं हे करण्याच्यामुळं. तर त्यांना अँकर्ड कसं ठेवायचं, त्यांचं अटेन्शन कसं कॅच करायचं? म्हणजे मी तुझा पॉडकास्टिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू का ओव्हरऑल सोशलॉजिकल प्रॉब्लेम समाजामध्ये? आजची पिढी पूर्वीचं पुढे राहिलं नाही. आमच्या वेळेस हे असलं नव्हतं. आय गेट व्हॉट यू से. पण जर त्याच मुलांना हॅरी पॉटर, रिक रिऑर्डियन हे फॅन्टसी रायटर्स आवडत असतील आणि हॅरी पॉटरचं पहिलंच पुस्तक का दुसरं पुस्तक एवढं प्रचंड मोठं आहे ते जर ते वाचत असतील तर मग आपण कुठेतरी कमी पडतोय. ऑडियन्स इज नेव्हर रॉंग, प्लीज रिमेंबर दॅट. जर तुला त्यांना एंगेज करता येत नाहीये तर त्यात चूक तुझी आहे. त्यात काही मग ते मिलेनियल्स आहेत किंवा काय, ठीक आहे, अटेन्शन स्पॅन्स हॅव गॉन डाऊन वगैरे, ते मिलेनियल्सचे नाही, ते 60+ लोकांचे खूप कमी झालेले आहेत. सो व्हॉट यू नीड टू डू, इतिहास तुला जर समजावून सांगायचा असेल तर त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे. तुला काय करायचंय, तुला इतिहास सांगायचा आहे का मराठी भाषेत बोलायचं आहे? जर ऑडियन्स इंग्रजीत आहे, ते इंग्रजीत ऐकतायत, तर मग तू मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास हा इंग्रजीमध्ये सांग. त्यांना कळेल, त्यांना आवडेल, तेवढा तो चांगला कर. हा मी निरंजन. माझे 2 पॉडकास्ट आहेत, सेक्सवर बोल बिंदास म्हणून हिंदी सेक्स लाईफवर आहे, आणि मराठी क्राईम कथा ट्रू क्राईम आहे. मी जर्नलिस्ट आहे मेन, आणि मग रायटर झालो, आणि पॉडकास्टवर अलीकडे झालो 3-4 वर्ष. सो आवाज ही माझी स्ट्रेंथ कधीच नव्हती आणि नाहीये. सो मी जसा आहे तसाच जो आहे तसाच मी बोलतो. मला चढ उतार कळत नाही, पॉदेच कळत नाही. तर एक साधारण काय टिप्स तू सांगू शकशील किंवा काय केलं की ते अजून जरासं एन्हान्स करू शकतो आपण पॉडकास्ट? नाही, पण त्यासाठी तुला खूप ऐकावं लागेल. तुला चांगल्या चांगल्या वक्त्यां, तुला आत्रेंपासून भाषणं ऐकावी लागतील, तुला चांगले सिनेमे बघतो, नाटकं बघायला लागतील, आणि खूप लोकांनी याच्यावर खूप काम केलेलं आहे. ते सगळं समजून घेऊन त्याचा अभ्यास करावा लागेल. पण किती छान आहे, मी तुला होमवर्क काय देतो तर तू पिक्चर जाऊन बघ, तू नाटकं जाऊन बघ. हे सगळं शिकल्याशिवाय, हे सगळं अनुभवल्याशिवाय, आणि आत्रे तेव्हा म्हणायचे बरं का, तेव्हा की तुम्ही बाहेर पडलं पाहिजे, तुम्ही लोकांशी बोललं पाहिजे, तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे, तुम्ही भाषणाला गेलं पाहिजे, तुम्ही चर्चा केली पाहिजे. ते आजही रेलेव्हंट आहे. ते जितकं करशील तू तितकं. फक्त आता तुला कुठले वक्ते आवडतात याच्यावरही आहे. म्हणजे अगदीच तुला डिपेंड्स, तुला 56, 55, 50, 40 इंची किती काय कोण आवडतं त्यात. कारण त्याला दोन्हीकडे मार्केट आहे. एक तर सम पीपल थिंक दॅट सम पीपल आर ग्रेट ओरेटर्स and others think that they are really horrible orators. That तू चूज करू शकतोस. हाय संग्राम, मला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण कॉन्व्हर्सेशन करत असतो आणि एखादा सब्जेक्ट एक्सपर्ट आपल्या समोर येतो, तर बऱ्याचदा असं होतं की ते जी माहिती देत आहेत किंवा ते जे सांगतायत त्याच्यामुळे आपण कुठेतरी बुजल्यासारखे होतो.
So what is it that we can do, or how do you handle talking to all these subject experts आणि celebs आणि स्वतःचा कॉन्फिडन्स तसाच ठेवून keeping a hold on the conversation? How do you do that? That just comes down to bread. You have to have bread more than the other guy. I mean, that just, I mean, when you go meet a subject matter expert, तिनं असं म्हटलं पाहिजे की आतापर्यंतच्या इंटरव्ह्यूज मध्ये या मॅनला खूप जास्त माहिती होती. ऑब्व्हियसली यू कॅन मॅच देअर एक्सपर्टीज, पण प्रेपच आहे. ऐनवेळी नाही काही तुम्ही करू शकत. ती गाडी सुटली, तुम्ही इंटरव्ह्यू चालू केला आणि तुम्हाला जर माहिती नाही, यू आर डन. सो यासाठी प्रॉब्ली आय जस्ट हर्ड वन टर्म पॉडकास्ट मध्येच ऐकली म्हणून सांगतो. एक काबा म्हणून टर्म, छोटा आदमी बडा आदमी टर्मिनॉलॉजी, नेटवर्किंग मध्ये टर्मिनॉलॉजी आहे. सो वेन यू आर जेन्युअन युअर सेल्फ आणि जर तुम्ही स्वतःला त्यापेक्षा कमी नाही समजलं तर त्या माणसाला कळतं की अरे हा माणूस जेन्युअन आहे. आणि देन इफ यू फील इनसाइड की नाही अरे आपण छोटे आहोत त्याच्यापेक्षा, देन द अदर पर्सन कॅचेस दॅट अँड ही रिॲक्ट्स इन दॅट वे. सो probably that's the main thing ki you shouldn't feel lower than the other interviewer. But you realize that in most spaces, like this one, for example, and I'm sorry, I don't know the exact makeup of the audience, so I may be completely wrong as well. But I understand media, and I've been doing this for 21 years, and I understand the makeup of any media unit, right? हे जे ज्याला अमेरिकेत व्हाईट प्रिव्हिलेज म्हणतात ना, तसं सवर्ण प्रिव्हिलेज नावाची गोष्ट असते. सवर्ण म्हणू शकतात कुठल्याही गॅदरिंग मध्ये की अरे काबा म्हणजे मी छोटा आदमी नाहीये, राईट. मी सुद्धा म्हणू शकतो की ठीक आहे असेल हा कोणी माणूस, पण तरी मी ह्युमन म्हणून इक्वल आहे त्याच्यावर, आणि तो आपण ते सेल्फ कॉन्फिडन्स आणि ते बूस्ट स्वतःला करू शकतो. बट दॅट्स नॉट ट्रू फॉर अ मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन, वेदर इन इंडिया, अ मायनॉरिटी पॉप्युलेशन, इन अमेरिका. कारण आपल्या कल्चरल डीएनए मध्ये काही गोष्टी असतात, त्यातून बाहेर पडणं खूप अवघड पडतं. Culturally, when you've been perceived to be lesser just because you were born in a certain family, it's not easy to say that. Just wanted to point that. I think maybe those people will have to do a little more work. जर मी एका सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टशी बोलत असेल तर मला त्याच्या समोर लहान व्हायला काहीच हरकत वाटत नाही. बिकॉज ॲट दॅट मोमेंट व्हॉट आय थिंक अबाउट इज आय एम रिप्रेझेंटिंग माय ऑडियन्स, आणि माझ्या ऑडियन्सला त्या सब्जेक्टबद्दल माहीत नाहीये म्हणून मी तर त्या सब्जेक्ट मॅटरशी बोलतो. सो आय हॅव ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स गोइंग डाऊन टू कम्प्लीट लेमॅन लेवल अँड आस्किंग दॅट पर्सन टू गो डीपर, एक्सप्लेन अ लिटल बिट मोर, की नाही मला हे कळलं नाही. मला कळलं नाही म्हणताना मी काय म्हणतो की माझ्या ऑडियन्सला ते कळत नाही, त्यामुळे प्लीज आणखीन मला एक्सप्लेन करून सांगा. सो त्यात मी त्यांच्यापेक्षा कमी झालं असं वाटत नाही, मी त्यांच्याकडनं शिकतोय असं मला वाटतं, आणि ते नॉलेज घेऊन मी परत त्याच्यावरती ऍड करेन. बिकॉज आय हॅव दी ॲडव्हान्टेज ऑफ using that tape and adding on to it after the interview, which is what I typically do in my podcast. की त्यांनी मला हे सांगितलं, त्यातनं मी आणखी 4 गोष्टी ह्या वाचल्या आणि त्यातनं मी हा असा बोध घेतला. सो इंटरव्ह्यूज मध्ये आय नेव्हर फील की मी कमी पडतो, उलट मला जास्त मिळतंय असा माझा. We touched upon that a little while ago. This is the exact perspective that we were discussing. But the specific प्रश्न होता की बुजल्यासारखं होतं इंटरव्ह्यूअरला. So that was, I mean, what we were talking about was just to that point. And overall, of course, we said की ऑडियन्सचेच प्रश्न विचारले पाहिजे. आता आपल्या आपण म्हटलं तसं प्रायव्हेट गप्पा व्हायला नको. लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत ते किती डम असतील, कितीही साधे असतील असतील, तर ते मांडलं पाहिजे. सो ॲब्सोल्युटली, अँड यू नीड टू गिव्ह द ड्यू रिस्पेक्ट टू अ सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट एज वेल. आय थिंक सगळे प्रश्न आपण ऍड्रेस केले. सो ऑफलाईन संग्राम आहेच इथे काही वेळेस, त्यामुळे त्याला काही प्रश्न विचारू शकता तुम्ही. अरे टाळ्या होऊ जाऊ दे ना एकदा जोरदार. अनिरुद्ध आणि मी रेडिओवर एकत्र, आम्ही एकाच कंपनीत काम करायचो, मित्र कॉलेज सगळे एकत्र, पण एकत्र आपण शो कधीच केला नाही ना, कारण तेवढं परवडायचं नाही रेडिओ. सो याचा शो सकाळचा असायचा, माझा संध्याकाळचा असायचा, आणि मजा केली. त्यामुळे आय थिंक पुढच्या वेळेस सकाळी जेव्हा रेडिओ ऑन कराल तेव्हा डेफिनेटली लिसन टू बिग एफएम. संग्रामला ऐकायचा चान्स मिळेल, आणि इतिहास नावाची व्यक्ती पिंच स्पॉटवर तुम्ही डेफिनेटली सर्च करू शकता, संग्रामचा शो ऐकायला मिळेल. फॅन्टॅस्टिक, थँक्यू सो मच, मजा आली.
नमस्कार, मी गौरी कुबेर. माझं नाव सुधीर इंगळगी. मी अमित धर्म. रंजन मेढेकर. माझं नाव रोहित कोकणे. माझं नाव शिल्पा इनामदार यज्ञोपवीत. मी ओंकार भस्मारे. मी सुजाता साळवी. माझं नाव नचिकेत शिरे. माझं नाव बिल्वा गावकर. आजचं समिट वॉज रिअली वंडरफुल. मराठी पॉडकास्टर समिट मी पहिल्यांदा असं काही अटेंड करतोय. इथे अनेक पॉडकास्टर्सच्या ओळखी झाल्या. ही समिट खरंच खूप इन्साइटफुल होती. कॉन्व्हर्सेशन्सच्या बाबतीत असेल किंवा स्क्रिप्टिंग कसं करायला पाहिजे, एडिटिंग, स्क्रिप्टिंग, मार्केटिंग आणि विविध प्रकारचे पैलू त्यांनी क्लिअर केले आणि मला वाटतं ते आमच्यासारख्या पॉडकास्टर्सना खूप माहिती देणारं होतं. सकाळ या मराठमोळ्या या कंपनीनी हा प्लॅटफॉर्म आज इथे सगळ्यांना दिला की जिथे ट्रेड सिक्रेट्स एकमेकाच्या शेअर झाल्या. सकाळनं आयोजित केलेल्या या समिटमुळं खूप छान माहिती मला मिळाली आणि पुढचा प्रवास माझा सोपा झाला. मला वाटतं मराठी पॉडकास्टरसाठी हे पहिलं अशा टाईपचं सेशन असेल. इतकं नॉलेज शेअर झालं आणि कोर पॉडकास्टिंग काय असतं ते समजलं. सो इट वॉज व्हेरी हेल्पफुल. यामा सगळ्या मराठी पॉडकास्टरसाठी हे खास संमेलन आज त्यांनी दिवसभराचं ऑर्गनाईज केलेलं, अतिशय योग्यरित्या आणि खूप नवीन इन्साईट्स, मग ते टेक्नॉलॉजीचे असू देत किंवा कंटेंटशी रिलेटेड असू देत, हे खूप छान आयडिया एक्सचेंज आज दिवसभरात झालं. आणि ज्या पद्धतीने आजचं समिट झालं आहे सकाळ मीडियातर्फे आणि आयडिया ब्रूजतर्फे, सो फॅन्टॅस्टिक आयडियाज एक्सचेंज झाले आणि व्हॅल्यूज पण एक्सचेंज झाले. आय विश देम ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सकाळ मीडिया आणि आयडिया ब्रूज. थँक्स अ लॉट टू आयडिया ब्रूज अँड सकाळ ग्रुप. थँक्यू सो मच फॉर सकाळ ऑर्गनायझिंग फॉर दिस समिट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर ऑर्गनायझिंग दिस. आणि त्यासाठी आयडिया ब्रूज आणि सकाळ डिजिटल यांचं मी आभार मानते.